तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे राकेश मेहते तिरजोळ. तर चला आपण परत एकदा आपण ब्लॉगला सुरुवात करूया. तर बघा आता आपण आपल्या घरून निघालो आहे. तर आता मी घरून निघालो आहे कामावर जायला. तर आज आहे गुरुवार. आमच्या दांड्यामध्ये ना गुरुवारचा बाजार भरतो. दर गुरुवारी बाजार भरतो आमच्या दांड्यामध्ये. तर तुम्हाला आज मी बाजार दाखवतो पहिला आपण घरून निघाल्यावर. तर चला आता आपला दाखवूया आपण बाजार दांड्यामधला. त्या दांड्यामध्ये अशी तरी दर गुरुवारी बाजार असतो. दर गुरुवारी बघा आणि सर्व स्वस्त असतं, महाग नसतं, एकदम सर्व स्वस्त असतं. आणि गर्दी बघा किती बघा. आता पोरांची शाळा पण चालू होईल ना. हे बघा हे बघा आता पाऊस आहे ना. आणि बघा झाडं पण मस्त होती. पूर्ण आमची नाही गल्ली पूर्ण भरते. बघा हे शॉर्ट कँडी आहे 60 रुपयाला. गरम मसाले तुमचे लागणारे. आपण तर देवाचं दर्शन घेऊया. बघा ना पूर्ण गल्ली भरते. गल्ली भरते. आणि हे सकाळी जे लोक 9 वाजता येतात ना, 9 वाजता बघा आतापर्यंत काय चालू आहे बघा सर्व स्वस्तामध्ये. जे 9 वाजता येतात ना दुकानं लावायला, ती दुपारी 2:30 ते 3 वाजेपर्यंत असतात. दर गुरुवारी तर नक्कीच तुम्ही पण यायचं. तुम्हाला काही खायचं असेल तर तुम्हाला दाखवतो पूर्ण गल्ली. ड्रेस असतात, साड्या असतात. छान छान बघा बघा. लोणचं बघा, लोणचं. तर नक्की तुम्ही पण या आमच्या गुरुवार बाजारमध्ये दांड्यामध्ये. आता मी कामावर आलेलो आहे आणि बघा आपली परी समोर उभी आहे. पण आपल्या अजून आहे ना ड्रायव्हर मित्र कोणच अजून आलेले नाही. बघा सर्व खुर्च्या आता खाली आहे. तर बघूया आपले आता सर्व ड्रायव्हर मित्र कधी येतात आहे आणि आम्ही कधी गप्पा मारतो. तर आता मी तर कामावर पोचलेलो आहे. तर आज पण तुम्हाला मी छान छान दाखवायला प्रयत्न करेल. आणि बघा ना ऊन आहे ना, खरंच ऊनाचा एकदम आत्ता सध्या गरमीला कंटाळा आला आहे. बघा ना ऊन बघा ना. काल तरी वातावरण छान होतं पण आज बघा ऊन परत. हे बघा आणि हवा जरा नाही. हवा झाडांना पण बघा. हे झाड आहे ना, हे झाड आहे आमचं जांभळाचं. हे जांभळाचं झाड आहे. आणि हे समोर झाड आहे ते आपलं आहे आंब्याचं. आणि आमच्या कंपाऊंडमध्ये तर झाडं तर तुम्हाला दाखवत असतोच मी. बघा छान छान झाडं आहे. वांडरला हा वॉचमॅन परत आलेला आहे. हा गावी गेलेला, आता जुना वॉचमॅन हा परत आला. ह्याचं नाव आहे पंकज कुमार. कैसा है पंकज, वापस आया तो गाव से अभी? अच्छा है. हाँ अच्छा है. अभी अच्छा है ना गाव में. बॉम्बे में कैसा लग रहा है तेरे को? ब्युटीफुल सा. हे का बघितलं, ह्याला बरं वाटतं मुंबईमध्ये आल्यावर. आता ह्याच्यामध्ये मला व्हिडिओ आता भेटेल बघायला आपल्या शॉर्टमध्ये, लॉंगमध्ये. बांधने के लिए जगह नहीं है ना, कहाँ से बांध सकते है कि नहीं. उल्लू का बासी किया नहीं थोड़ी ना, उनको खोलने का भी थोड़ा वो नहीं तो उधर से क्या हवा आएगा सब उड़ा देगा. बांधा है ऐसी है कि नहीं. उल्लू का बासी किया नहीं थोड़ी ना, उनको खोलने का भी थोड़ा वो नहीं तो उधर से क्या हवा आएगा सब उड़ा देगा. हमसे मांग नहीं कराने, हमसे मांग नहीं करा. दाल सब्जी बहुत ज़्यादा है. आ जाइए आप जाते फट जाने गर्मियाँ घर में लोग डालना. मैं वहीं बैठ कर मेरे पसीने पसीना हो जाए मूड उड़े सकल आप यहाँ तो पंखा चलाएंगे. और गर्म गर्म हवा मारे तो भाग. मैं जब बता रहा हूँ हमें रहना तो बार बार ही ढाका राजा कल पत्री मार डाले पर बोला उन्हें. और वो सब सामान में लगता है उसमें भी मतलब कि हम लेके जाते गोली बन गए हाथ मोटर पे पूरा पूरा खराब हो जाएगा. तर बघा आता वाचून आमचा आला आहे ना गावावर ना. तर आता आम्हाला ना खूप हसू येईल तो आता. कारण तो ना खूप हसवतो. आणि खरंच तुम्हाला पण ते जे व्हिडिओ बघितले ना तर तुम्हाला पण खूप हसायला येईल. कारण तो असा हसतो ना बघायला नको. आणि काय कॉमेडी करतो.
नक्की तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणारच आहे बघा. आणि आता गावावरनं आला आहे ना आता डायरेक्ट सूट बूटवरती झालं आहे बघा बघा एकदम सूट बूटवरती झालं आला मस्त. हे दोघं ना आपल्या भाषेमध्ये बोलताय हिंदीमध्ये बोलताय आणि दोघं पण UP वालेच आहे. त्या ड्रायव्हरने ना वरून खायला आणलं बघा प्रत्येकाला पण कसं खाण्यावर बघा भांडण चालली आहे. मस्त वाटतं बिस्किट आहे वाटतं ना बिस्किट आहे ना बघा बिस्किट आहे मस्तपैकी एकदम बघा आपल्याला 2 बिस्किट भेटले आहे. तर या तुम्ही पण खायला बिस्किट खूप छान टेस्ट आहे बघा. सरांना वाटतोय तो आमचा हा ड्रायव्हर आहे ना सरांना वाटतोय खायला बाय 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 मेरा तो छुट्टी हो गया हां चलो चलो बघा आता माझी झाली सुट्टी आहे पण आपण चाललो आता आपल्या बापूंच्या प्रवचनाला. दर गुरुवारी प्रवचन असतं आपलं गुरूंचं म्हणजे आमचे अनिरुद्ध बापू यांचं प्रवचन असतो. त्या प्रवचनात चाललो आहे बघा. हे आमचे गुरु ना आता मी यांच्या प्रवचनाला चाललो आहे. तर चला आता मी चाललो आहे खारीशला. तिथं माझा परिवार पण असणार आहे तिथं. तर चला आता आपण जाऊया प्रवचनाला. आता मी खार स्टेशनला आलेलो आहे. आता मी खार स्टेशन वेस्टला आहे बघा. हा खार स्टेशन आहे ना मी वेस्टला आहे आणि आपण इथून रिक्षा पकडतो कधी पण दांड्या जायला पण आपल्याला आता जायचं ईस्टला. तर आपण जावं ईस्टला आणि बघा आपली फॅमिली पण पुढे चालली आहे बघा. ही आपली पुढे फॅमिली चालली आहे म्हणजे माझा परिवार चालला आहे. आम्ही आता चाललो आहे बापूच्या प्रवचनाला. तर आणि आपली स्टेशन आहे ना मस्त एकदम आहे. आता आम्ही मस्त ते उभं राहणार आणि ऑटोमॅटिक आम्ही वरती जाणार. ती शिडी आहे आणि आपली अशी शिडी साधी शिडी पण आहे. तर आम्ही साधी शिडी न जाताना आम्ही बघा ह्या शिडीने जाणार बघा. आपण आता ह्या शिडीने जाणार बघा. किती गर्दी आहे बघा किती गर्दी आहे बघा. असं उभं राहायचं हे बघा. आणि हा आहे खार स्टेशन. आमच्या खार स्टेशनला खूप चांगली सुविधा झालेली आहे. आता तुम्हाला मी वरती स्टेशनच्या वरती दाखवतो पण खाली आहे प्लॅटफॉर्म आणि आम्ही चाललो आता वरती. आपण आलो वरती आणि ही लिफ्ट पण आहे खाली वरती आला आहे बघा. आणि इथून आहे ना बँड्रा टर्मिनस जवळ आहे म्हणजे या गावच्या ज्या गाड्या आहे ना तिथून जायला खूप जवळ आहे. आणि बघा प्लॅटफॉर्मचं वरचं किती पॅसेज मोठे आहे बघा. हा आहे आमचा खाट आणि पंखे बघा पंखे तुम्ही बघाल ना तर खरंच तुम्हाला पण आश्चर्य वाटेल बघा किती मोठा पंखा आहे बघा. हे बघा पण ही जी हवा आहे ना खूप लागते हवा आहे ती खूप ह्याची हवा लागते. तर चला आपण जाऊया. तुम्हाला तर मी हायवे पण दाखवतो हायवे ईस्टर्न एक्सप्रेस तुम्हाला हायवे पण दाखवतो. तिथं किती ट्रॅफिक आहे का ते तुम्हाला दाखवतो पण खूप चिकार ट्रॅफिक असते. बघा आपण चाललो आता तुम्हाला ट्रॅफिक भेटली नक्की तुम्हाला मी दाखवेन. खारीशला आलेलो आहे बघा. आपल्याला खारीशला आपण आलो ना आता तिथून आपल्याला चालत जायचं पहिलं आता ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला. मग तिथून परत आपल्याला क्रॉस करून जायचं आहे आपल्या बापूंच्या इथे दर्शनाला म्हणजे न्यू इंग्लिश स्कूलजवळ आपल्याला जायचं आहे. तर बघा ह्या आपण पूर्ण ना खारीशला मार्केट आहे पूर्ण मार्केट आहे ना. आता वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला आलेलो आहे. तर तुम्हाला दाखवतो बघा किती ट्रॅफिक आहे ना फुल ट्रॅफिक आहे बघा. आपण चाललो पहिले वरती ब्रिजवरती आणि ब्रिजवर गेल्यावर ना तुम्हाला दाखवतो ट्रॅफिक. एका साईडला ट्रॅफिक आहे म्हणजे अंधेरी बोरी साईड जायला ट्रॅफिक आहे. दादर साईड जायला ट्रॅफिक जरा पण नाही आहे. तर पहिले मी आता आलो ब्रिजवरती. तर हे बघा ट्रॅफिक हे सर्व बँड्रावरनं आलेल्या गाड्या आहे म्हणजे बॉम्बेवरनं. आणि तुम्ही पाहू शकता किती ट्रॅफिक आहे बघा. पूर्ण पाठी लाल हे सर्व लाल आहे ना त्या पाचच्या लाईटी आहे तर तुम्ही पाहू शकता बघा
पाहू शकता किती बरा हा जो वाकोला ब्रिज आहे ना पूर्ण जाम आहे तिथपर्यंत पूर्ण जाम आहे. आणि बाजूचा रस्ता बघा, हे बघा पूर्ण खाली बघा, हे बघा पूर्ण खाली मस्त गाड्या स्पीडला जातात आहे. ह्या गाड्या सर्व चालल्या आहेत दादर साईडला बँडा साईडला. आणि या गाड्या आपल्या चालल्या तरी अंधेरी, बोरवली, भाईंदर, विरार या साईडला गाड्या चाललेल्या आहेत. आणि आता वाजलेले आहे 8:30. आता संध्याकाळी 8:30 वाजले बघा तिकीट वाजले. हा आहे आमचा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे. आपण दर्शन करून निघाले बापूंचं. आपण आता रिक्षामध्ये आहे आणि माझी पूर्ण फॅमिली रिक्षामध्ये आहे. तर आता आपण चाललो आपल्या घरी. बघा आपण रिक्षामधनं आता आपण हायवेला पोचणार आहे. बघा हा हायवे आहे आणि हा सर्व्हिस रोड आहे. आता घरी आलेलो आहे. हा तर आपला स्टुडिओ पार्टी आहे. तर आता मी घरी पोचलेलो आहे. तर नक्की तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करा छान छान. परत असं मी डेली ब्लॉग घेऊन येईल तुमच्यासाठी, छान छान दाखवायला प्रयत्न करेल. तर चला भेटा आपण एक नवीन ब्लॉगमध्ये. सर्वांना बाय बाय.